श्री स्वामी समर्थ. 25 जानेवारीला रविवारी येत आहे रथसप्तमी आणि रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पूजा मांडणी कशी करायची, रथसप्तमीच्या दिवशी काय केलं गेलं पाहिजे, काय करायचं नाही आणि रथसप्तमीला दूध उतू जाऊ द्यायचं असतं तर ते कसं आणि का उतू जाऊ द्यायचं, त्यामागे काय महत्त्व आहे, ते केल्यामुळे काय लाभ होतं. मुळातच रथसप्तमी हा संपूर्ण दिवस कसा साजरा करायचा, व्रत कसं करायचं, कोणी करायचं, ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. रथसप्तमी हा दिवस भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. सूर्यदेवांना समर्पित असा हा दिवस असतो, म्हणून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते. सगळ्यात पहिले म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्यामुळे काय फायदे होतात, तर आरोग्य सुधारतं, शारीरिक आणि मानसिक कष्टापासून आपल्याला मुक्ती मिळते, सौभाग्य प्राप्ती होते. तसेच पुत्रप्राप्ती आणि धनप्राप्तीसाठी आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करायची आहे. बघा, रथसप्तमी हा आपण सूर्याचा जन्मदिवस म्हणूनही साजरा करतो. तर पद्मपुराणामध्ये असं म्हटलं जातं की रथसप्तमीच्या दिवशी पहिल्यांदा सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली होती आणि त्यामुळे या दिवशी सूर्याला अर्घ्य दिल्यामुळे मोठ्यात मोठे काही पापं आपल्याकडून झाले असतील, महापापं झाले असतील तर त्याच्यापासून आपल्याला मुक्ती मिळते. गंभीर आजारापासून, रोगापासून आपल्याला मुक्ती मिळते. म्हणून बघा, सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं आहे, रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्यनमस्कारसुद्धा घालायचे आहेत आणि आंघोळीनंतर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. या दिवशी लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. रथसप्तमीच्या दिवशी साधारणपणे सकाळी 6-6:30 वाजेच्या आत उठून घराची स्वच्छता, तिळयुक्त पाण्याने आंघोळ, केस विंचरणे ही कामे व्रतकर्त्या स्त्रियांनी करून घ्या. या दिवशी वाटल्यास केस देखील धुवू शकतात, धुवावेच असा आग्रह नाही. तसेच झाडलोट, केस विंचरणे ही कामे सूर्योदयानंतर करणे वर्ज्य असल्यामुळे ही कामे नियम आपल्याला पाळायचे आहे. सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी भरावे. पाण्यामध्ये हळदी, कुंकू, लाल फूल, अक्षदा, पांढरे तीळ आणि थोडासा गूळ टाकावा. सूर्योदय झाला की पूर्व दिशेला तोंड करून सूर्याकडे पाहत पाहत ओम घृणो सूर्याय नमः असं म्हणत सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे. तसेच बाहेर खिडकीमध्ये तुम्ही एक तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावला तरी चालेल. सूर्यदेवांना समर्पित असा एक दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुळशीची पूजा करावी व तुळशीला आपण या दिवशी रविवार असल्यामुळे पाणी घालू शकत नाही, मात्र हळदी, कुंकू, फूल, अक्षदा हे देखील वाहू शकतो. स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तुळशी मातेकडे सौभाग्य प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे. या दिवशी तुळशीजवळ पण दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची. हे झाल्यावर आपल्याला रथसप्तमीची पूजा मांडायची आहे. रथसप्तमीची पूजा तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही तुमच्या घराच्या अंगणामध्ये किंवा तुळशीजवळ मांडू शकता. शक्य नसेल तर घरामध्ये मांडले तरीही चालेल. त्यासाठी एक पाट घेऊन त्यावर एक तुम्हाला पिवळ्या, ऑरेंज किंवा नारंगी किंवा लाल वस्त्र तुम्हाला टाकायचं आहे. प्रथम दिवा लावायचा आहे, गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. नंतर सूर्यदेवाचा फोटो किंवा तांब्याचा सूर्य ठेवावा, नसेल तर रथाची एक रांगोळी काढावी. त्याचबरोबर सूर्यरथाला एक चाक देखील काढावा व त्या झाकाला 12 आऱ्या काढाव्या व सत्वस्तरांचे प्रतीक मानलं जातं. तर सूर्यरथाला एकच चाक आहे. सूर्यरथाची हळदी, कुंकू, फुलं, अक्षदा, पांढरे तीळ, गूळ वाहून पूजा करावी. तांबडं फूल मिळालं तर तांबडं फूल या दिवशी अर्पण करा. 7 धान्य तुम्हाला ठेवायचे आहेत. धान्य एकत्र करून ठेवले तरी चालेल. तीळ आणि गुळाचा नैवेद्य तुम्हाला त्या दिवशी दाखवायचं आहे. सूर्यदेवांना 7 प्रकारचे धान्य या दिवशी वाहिले जातात, जी 7 वाराचे प्रतीक दर्शवतात. सोमवार ते रविवार हे जे 7 वार आहेत, तर त्या 7 वाराचं प्रतीक. तसेच या दिवशी सप्तमी तिथी असल्यामुळे आपल्याला 7 प्रकारचे धान्य तिथी व्हायचे असतात. एवढी धान्य नसतील तर जेवढी धान्य तुम्हाला उपलब्ध होतील तेवढी वाहिली तरी चालेल, किंवा तुम्ही 7ही वारांचं एकामागोमाग एक असं वचन करू शकता, जसे की सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. आणि अशा पद्धतीने पूजामध्ये तुम्ही हे सप्तधान्य या दिवशी 7 वेगवेगळ्या वाट्यामध्ये किंवा बोळक्यामध्ये ठेवले तरी पण चालेल. आणि यानंतर सगळ्या पूजेला तुम्हाला दिवा, अगरबत्तीने ओवाळून नमस्कार करायचा आहे. सूर्यदेवाची पूजा करायची आहे. पूजा करताना आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच स्तोत्र, सूर्याष्टकम हे तुम्हाला म्हणायचं आहे. या दिवशी यूट्यूबवर लावा, कारण सगळ्यांचं हे पाठ नसतंच. या दिवशी दूधसुद्धा ओतू घालायचं आहे.
आणि दूध उतू घालणे हे शुभ मानलं जातं. अग्निदेवांना दूध अर्पण करण्यासाठी हे दूध जे आहे ते आपल्याला उतू घालायचं असतं. दुपारी 12च्या अगोदर हे करायचं आहे. एखादा तवा घेऊन त्यावरती तुम्ही छोटी छोटी लाकडे किंवा गौऱ्या पेटून त्यावरती मातीचे मडके घेऊनच मातीचं सुगड किंवा छोटे बोळके घेऊन त्यामध्ये तुम्ही दूध टाकून त्या दुधामध्ये तुम्हाला तीळ, साखर आणि तांदूळ टाकायचे आहेत आणि अगदी थोडे थोडे टाका. अगदी किंचित किंचित चिमूटभर टाकायचं आहे आणि तुम्हाला शक्यतो हे दूध उतू घालायचं आहे. उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल अशाप्रमाणे ते ठेवायचं आहे. म्हणजे उत्तर दिशेला जाऊ द्यायचं असतं तर थोडंसं भांडं उत्तर दिशेला थोडे वाकडे करून ठेवा. पूर्व दिशेला उतू जाऊ द्यायचं नाही. जाऊ द्यायचं असेल तर मग पूर्व दिशेला ठेवा आणि दूध उतू जाईपर्यंत ते तुम्हाला उकळवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. हे आपण अग्निदेवांना हे दुधाचा प्रसाद जो आहे तो अर्पण केलेला आहे, निवेद्य अर्पण केलेला आहे असाचा अर्थ असतो. आणि उरलेले दूध जे आहे ते तुम्ही चमच्याभर घरातल्या सगळ्यांनी याचा प्रसाद म्हणून खायचा आहे. यामुळे आरोग्याचा पण समस्या असतील, रोग वगैरे काही मोठे मोठे रोग असतील त्याच्यापासून मुक्ती मिळते. पण त्यामागचं कारण आहे रथसप्तमीच्या दिवशी अशा प्रकारे मातीच्या भांड्यामध्ये किंवा मातीच्या बोळक्यामध्ये दूध उतू घालवल्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगती होते अशी धार्मिक मान्यता आहे. तर तिचं पालन आपल्याला करायचं आहे. तसेच गॅसची शेगडी तुम्ही आदल्या दिवशी रात्री स्वच्छ धुवून पुसून लक्क करावी आणि सकाळी तिची पूजा करावी आणि त्यानंतर त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी. त्याचं सूर्यनारायणाला जाऊन निवेद्य दाखवावा. तो सुद्धा प्रसाद तुम्ही सगळ्यांना वाटू शकता. सगळेजण हे व्रत करू शकतात. पण त्यातल्या ज्या व्यक्तींच्या राशीमध्ये सूर्यग्रहाची स्थिती मजबूत नाही, कमकुवत आहे, त्यांनी तर ते व्रत करायचंच आहे. ज्यांना वारंवार आरोग्यसंबंधित काही समस्या येतात तर त्यांनी काही शरीराच्या समस्या चालूच असतात, त्यांनी पण हे व्रत करायचं आहे. मूलबाळ होण्यासाठी ज्यांना अडचणी आहेत त्यांनी सुद्धा हे व्रत करायचं आहे. व्रत म्हणजे बघा सांगितल्याप्रमाणे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, त्यानंतर सूर्याला नमस्कार घालायचा आहे, त्यानंतर दूध उतू जाऊ द्यायचं आहे. सांगितल्याप्रमाणे सूर्याची तुम्हाला पूजा करायची आहे. शक्य असेल त्यांनी उपवास देखील करू शकता. रथसप्तमीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. गरजूंना काहीही दान करा, अन्न, वस्त्र. त्यानंतर तुम्ही इतर पूजा तुम्ही काही खायच्या प्यायच्या वस्तू देऊ शकता, रक्तदान करू शकता. तुम्ही तुमच्या मनाला योग्य पटेल ते काही दान करा, यथाशक्ती करा. मनापासून दान करायचं आहे. तसेच तुम्ही काही धान्य, गहू, बाजरी देखील तुम्ही दान करू शकता. तसेच या दिवशी पूजा मांडणी केलेली आहे ती तुम्ही सूर्यास्ताच्या अगोदर कधीही पण उचलू शकता. अगदी 2 तासाने उचलली तरी चालेल. बघा काही कारणामुळे तुमचं हळदी कुंकू करणं राहून गेलं असेल तर रथसप्तमी हा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आठवणीने हळदी कुंकू करा. तसेच या दिवशी दिवसभरामध्ये कधीही आदित्य रानबाईची कथा जरूर वाचावी किंवा सांगावी, जी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. तसेच बोरनाहन देखील लहान मुलांची या दिवशी करू शकता. तसेच या दिवशी आपल्याला घर स्वच्छ ठेवायचं आहे. घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचं तोरण लावा, छान अशी रांगोळी काढा. शुभ दिवशी त्या दिवसाचा फळ मिळवण्यासाठी तुम्हाला घर स्वच्छ असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी करा. पाहायला गेलं तर फार मोठ्या काही गोष्टी नाहीत. पूजा मांडणेसुद्धा अगदी सोपी आहे आणि अगदी साध्या पद्धतीने आपल्याला हा दिवस साजरा करायचा आहे. तर या दिवशी उपवास करत असाल तर उपवास आपल्याला संध्याकाळी सोडायचा असतो. तर सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. सूर्यदेवाला अर्घ्य द्या, पूजा मांडणी करा, दूध उतू जाऊ द्यायचं आहे. काही गोष्टी ज्या आहेत, काही चुका आपल्याला टाळायच्या आहेत. काही गोष्टी आवर्जून करायच्या आहे. आणि रथसप्तमीला 7 दिवसाचा उपवास असेल तर त्यांनी कधी सोडावा याचा व्हिडिओ आहे, तो आवर्जून पहा. तरी ही संपूर्ण सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.